आपली पैसे नाही, आपली हे नाही, आपली ते नाही, पण आम्ही निवडून कशासाठी आलोय आम्हाला प्रश्न पडतो. समजलं जाते की बाबा जी तिजोरी तरी कमी आहे, कुंपण शेत खाते मॅडम त्यामुळे आपल्याला पैसे उरणारच नाही. हे बजेट मांडायचं काय तर मांडायचं. आपले सदस्यांनी जो प्रश्न घेतला होता की अनेक रेडीमध्ये श्रीमंत कोणाला त्यांनी जनता अधिकार, हे महत्वाचा मुद्दा आहे. रेडीवाले 2-2.5 वर्षानं बदली झाली पाहिजे. जर 20-20 वर्ष एका ठिकाणी रेडीवाला लागतो हातात गाडी वाढणार, गळ्यात शिला वाढणार, ती घडत राहणार. ती घडलं नाही पाहिजे, चोर सोडवले नाही पाहिजे, सर्वसामान्य जनता पाणी पिली पाहिजे. आणि मग इथं सदस्यामध्ये भांडण आहे ही काळजी तुम्ही महापालिका प्रशासन म्हणून घ्यावी लागेल, हे या ठिकाणी सांगावं. त्याच पद्धतीनं या शहरामध्ये अनेक क्रीडा ती CSRच्या माध्यमातून डेव्हलप करावी आणि खाजगी ज्यांना आवड आहे ती चालवा घेतल्यानंतर त्याच्यासोबत पैसे मिळतील आणि त्या पद्धतीनं आपल्या मॅडम उत्पन्नामध्ये वाढवी. त्याच पद्धतीनं अनेक सांगू इच्छुक मॅडम महत्वाचा मुद्दा आपला कीटकनाशक विभाग आहे. कुंपणच हे ठरते म्हणतात तो अवघड असणार. तुम्हाला सांगायचं झालं तर आपण सगळ्या सदस्यांना सांगितलं की आपण आपल्या गल्लीमध्ये कुणी जर मागणी केली घास मोहरीची औषध मोहरीचं आपण अधिकाऱ्यांना किंवा साहेब स्वरूपाने कीटकनाशके गुरु मोहरीचं औषध मारू. ज्यांना माहिती असेल किंवा नसेल, पण सगळ्यात महत्वाचा मॅडम मुद्दा आहे आपण औषध गुरु मोहरीचं जे मशीन आलं की आता उदाहरणार्थ देसाई साहेबांनी मागितलं तर देसाई साहेबांना ती घरापर्यंत तेवढ्याच दिलं जातं आणि तेवढं दिल्यानंतर महापालिका ज्यावेळी तुल्यावाला ज्यावेळेला ते मशीन घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला त्याला 16 लिटर डिझेल आणि 2 लिटर पेट्रोल दिलं जातं. आणि ती एकदा बाहेर पडल्यानंतर मॅडम आपण 2 महिने आम्ही नवीन सदस्य अगदी बऱ्यापैकी आहे. 2 महिन्यात आम्ही फक्त एवढंच आहे की सगळ्यांनी वापरलं. तुम्हाला मी अनेक घ्या 2 महिन्यानंतर अनेक वेगवेगळ्या विभागांचा अभ्यास केला. तुम्हाला सांगायचं तर या कीटकनाशक विभागाची माहिती घेतल्यानंतर एक घर होतं उदाहरण सांगितलं देसायांचं घर फिरणार तेवढीशी केली त्या प्रश्न एक होतं आणि त्यानंतर 16 लिटर डिझेल 2 लिटर पेट्रोल संपलं ते परत घ्या. त्याच पद्धतीने देसाईची गेली तशी पलीकडे आमच्या वैभव कुमारची गेली त्याच्या मागची गेले उदाहरण पाहून लगेच वैभव कुमारांनी परत त्या नगरसेवकाला फोन केला आणि परत नगरसेवकाला याचा फोन केला मला संध्याकाळपर्यंत पाहिजे. परत 2 लिटर पेट्रोल 16 लिटर डिझेल दुसरी गेली. म्हणजे असं प्रत्येक नगरसेवक 81 नगरसेवकांना फक्त एका वेळेला जर 1800 डिझेलचे आणि 200 पेट्रोलचे असे जर 2 वेळेला 30 रुपये 2 महिने खर्च होत असतील मॅडम कोल्हापूर शहरात किती ठिकाणी ते दूर फवारणी करतात. मग आपण इथं जवळ इथल्या अधिकाऱ्यांच्या आपली पैसे नाही, आपली हे नाही, आपली ते नाही, पण आम्ही निवडून कशासाठी आलोय आम्हाला प्रश्न पडतो. भविष्यात इलेक्शनला कोण उभारलं नाही का येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णालयांच्या मागणीची अपेक्षा असते की मॅडम या नगरसेवकांमध्ये मागच्या नगरसेवकांची चांगलं घेणाऱ्या नगरसेवकांचं पण इथं आल्यानंतर समजलं जाते की बाबा जी तिजोरी तरी कमी आहे. त्यामुळं बरोबर तसं मी पहिल्यांदा म्हणतो तसं कुंपण शेत खाते मॅडम त्यामुळे आपल्याला पैसे उरणारच नाही. हे बजेट मांडायचं काय तर मांडायचं. पण जर महापालिकेचा जशी जंगलामध्ये आणण्यासाठी असते तशी महापालिकेत पैसे द्यायची सगळ्या का सगळ्या नवीन कार्यकर्त्यांना किंवा नगरसेवकांना पाठवतात. त्याच पद्धतीने मला सांगायचं झालं तर परवाना विभागामध्ये या ठिकाणी
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.